नाशिकला असो वा असो ग्रामीण वडनेरा, तात्यांचा सहवास म्हणजे बाहेरचा ओलावा. एक सांगतो, तात्यासारखा काका होणे नाही. जीवानंदे यावा, जीवानंदे जावा, जीववघाची रामा रामाचा वावा. त्यांच्यासारखा माणूस कोणी नाही, होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि म्हणूनच म्हटले आहे, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. आणि म्हणून गदिमाने म्हटलेलं आहे, दैवदात दुःखे भरता दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हेच खरे. मुक्त जो झाला झाला, जो तृप्त तो झाला. सकाळ असो वा रात्र, क्रिकेट असो वा राजकारण, तात्यांबरोबर चहा घ्यायला लागत नाही कुठलेच कारण. आमचे दादांनी कसं बघितलं असेल तात्यांना. सदा नम्र विद्वान, विचार यांचे अनमोल. डॉग बरोबर चर्चा करायला विचार मात्र असावेत खोल. जगुआनंदे निहुआनंदे, संगानंदे वैकुंठा. आमच्या घरातील एक आदर्श व्यक्तिमत्व, अत्यंत संयमी, सर्वांना बरोबर घेऊन जाऊन काम करणारे आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत मोजून मापून मितभाषी मित आहारी अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व. तात्यामामा एक प्रसन्न आणि भावनाप्रधान व्यक्तिमत्व. प्रेम पंथे प्रेम सांगे. शिस्तप्रिय, देव माणूस, इंडिपेंडंट, कधीही कुणावर विसंबून न राहणारा, सगळं स्वतः करायचं, अगदी शिस्तीत, वेळच्या वेळी. शेवटी हे प्रेम थांबे. तात्या म्हणजे शांत, संयमी, प्रेमळ आणि अतिशय कर्तव्यदक्ष असं व्यक्तिमत्व होतं. आणि आम्ही सायकल खेळतो आणि सायकल खेळताना पडले, मला खूप जोरात लागलं. पण आता गती सांगायचं कसं, प्रशांत पण घाबरायला लागली. मग आम्ही सगळे घरी आलो. काकूकडे जा दवाखान्यात जा, तात्या काकूकडे जा, तात्या काकाकडून ड्रेसिंग करून घ्या. जीवानंदे यावा, जीवानंदे जावा. तर नाशिकला एकंदरीत मी जे राहिलो, तात्यांनी मला मार्गदर्शन करून जी मदत केली, त्याच्यामुळे माझ्या भवितव्याचा एक खूप भक्कम पाया झाला. आणि माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट झाला आहे, मी कधी विसरू शकणार नाही. केवळ तात्यांच्या काकूंच्या सपोर्टमुळे, त्यांच्या एन्करेजमुळे हे सगळं शक्य झालं. तात्यामामा आमचे बार्शीला होते, म्हणजे बार्शीचे तात्यामामा पुण्यातनं शिकले, डॉक्टर झाले आणि प्रॅक्टिस करायला कुठे आले तर वडनेरसारख्या छोट्या ठिकाणी. स्वर्ग जो आहे त्या काळातल्या आरोग्यमंत्र्यांनी त्यांना घड्याळ भेट दिलं होतं त्यांच्या कामाबद्दल. इतकं त्यांचं काम अतिशय सुंदर होतं. त्यांच्यापासूनच तर प्रेरणा घेऊन नंतर मी डॉक्टर झाले आणि त्यांना इतकं कौतुक होतं. त्यांनी मी डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी सांभाळून ठेवलेली जी पुस्तकं होती, सर्जरीची, ॲनाटॉमीची, सगळी पुस्तकं त्यांनी मला तेव्हा दिली. त्यांचा स्वतःचा स्टेथोस्कोप त्यांनी मला प्रेझेंट दिला. मला मी तो अजून जपून ठेवला आहे. मला खूप प्रेम आहे, मला खूप माया वाटते की इतकी माया करणारे, इतके प्रेम करणारे असे मामा आपल्याला मिळाले. आता दादा अमेरिकेहून आले तेव्हा ते आमच्याकडे बऱ्यापैकी यायचे भेटायला. त्या दोघांच्या गप्पा असायच्या, त्या दोघांच्या जुन्या आठवणी असायच्या. त्या आठवणींचं मी एक रेकॉर्डिंग त्यांचं केलं आहे, ते मी आता शेअर करते. की त्या दोघांच्या गप्पा म्हणजे दोघांनाही ऐकू येत नव्हतं आणि दोघंही गप्पा मारत होते. ते एक मला नेहमी असं वाटायचं की हास्यास्पद असायचं की अरे दोघांना ऐकू येत नाही, दोघं मस्त गप्पा मारत आहेत.
तात्या काकांविषयी बोलायचं झालं तर माझ्याकडे खूप काही आहे. एक सर्वात पहिली गोष्ट, सासूरवाडी हा प्रकार तात्या काकांनी एकदम माझ्या बाबतीत काढूनच टाकला. ते कधी माझ्याशी सासरेबुवासारखे वागले नाही. आम्ही लहान असताना राहुलला सायकल नाही नेत्याने गुळपोळीला पाहिलं आणि आम्ही गेल्यानंतर त्यांनी सायकलच घेऊन राहुलला दिली छोटीशी आणि ती सायकल घेऊन आम्ही नाशिकहून गुळपोळीला गेलो होतो. अशा खूप काही आठवणी आहेत त्यांच्या. तीक्ष्ण काट्या यातनानी रक्त झाला देह हा, आसमंत शांत झाला धुंद वारा मंदका. असं वाटतच नाही की भाऊजी नाही आहेत. 4 दिवस आम्ही नाशिकला होतो, पण असं वाटायचं की ते आतमध्ये बेडरूममध्ये बसून टी व्ही बघतायत, झोपले असतील. एकदाही वाटलं नाही की भाऊजी नाही, आणि अजूनही वाटत नाही. खरंच त्यांच्याबद्दल इतकं बोलावंसं वाटतंय. तात्या काका जेव्हा जेव्हा औरंगाबादला यायचे तेव्हा ते माझ्याकडे यायचे आणि सकाळी ते मॉर्निंग वॉकला जेव्हा जायचे तेव्हा माझी मुलं शाळेत जाताना त्यांना दिसायची. तर माझी मुलं त्यांना रिक्षातून आवाज द्यायची, तात्या आजोबा तात्या आजोबा. तर ते असे स्मित हास्य करून टाटा करायचे, खूप जोरात हसायचे. ते त्यांना खूप आनंद व्हायचा मुलांनी टाटा केला मला. तात्यांना नोकरी लागल्यानंतर कुटुंबातील लग्न प्रसंग, शेतीतील अडचणी अशा वेळी तात्यांनी अनेकदा भावा बहिणींना निरपेक्ष बुद्धीनं मदत केलेली आहे. बहिणी तर नेहमीच भाऊबीजेला त्यांच्या आतुरतेने वाट बघायच्या. तर मी लहान असताना जे तात्या, माझ्या ज्या आठवणी आहेत तात्यांबद्दलच्या, त्या थोडक्यात सांगायच्या तर एक तात्या मेडिकल स्कूलला होते ते मला आठवतं आहे. आणि सुट्टीमध्ये गावी यायचे आणि तात्या म्हणजे एकदम देखणं व्यक्तिमत्व, रुबाबदार, अतिशय पांढरा स्वच्छ ड्रेस त्यांचा. अशा प्रकारच्या माझ्या आठवणीत इमेजेस आहेत तात्यांच्या त्या काळामधल्या. या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही माझं लग्नच 30 वर्षापूर्वी तात्या व शेखर तारकुंडेमुळे जुळून आलेलं, त्यामुळे खूप आठवणी आहेत त्यांच्या माझ्याबरोबर. एक नाशिकमध्ये असताना एक उत्तम डॉक्टर, आमच्या घरगुती संबंधातले, घरोब्याच्या संबंधातले माहीत असते तात्यांना, मी तात्या वडवळकरांना माहीत असलेले तात्या खांबसवडकर, हे एक मित्रत्वाचं नातं. आणि त्याच्यामध्ये परत शशी आणि पंडितराव तारकुंडे हेही 2 कॉमन फॅक्टर्स होते. त्यानंतर माझं शिक्षण जसं चाललं होतं, मी BCom केलं पुण्यामध्ये आणि BCom नंतर मला आर्म फोर्सेसमध्ये जायचं होतं. त्यात यश मिळालं नाही मला डायरेक्ट कमिशनसाठी. त्यानंतर तात्यांनी मला सांगितलं की काय नाराज होऊ नकोस, तो नाशिकला ये, इथे मॅनेजमेंट स्कूल आहे, तिथं तुला MBAला ॲडमिशनसाठी आपण प्रयत्न करू. तर मी तिकडे गेलो तात्यांकडे. मला त्यांनी खूप सपोर्ट केला. कुटुंब एकत्र ठेवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं वागणं अत्यंत शिस्तबद्ध होतं, त्यामुळे आम्हाला पण तोच आदर्श मिळाला. तर तात्यांनी सगळ्याच बाबतीत शिस्तबद्ध जीवन, अतिशय सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं. उदाहरणार्थ मुलांच्या शिक्षणामध्ये 3 मुलांना अत्यंत चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन बाल स्कूलमध्ये, कॉन्व्हेंटमध्ये घालून त्यांना त्यांच्या आयुष्याचा पूर्ण पाया तयार केला त्यांनी. आणि आज प्रशांत, प्रवीण आणि राणी आयुष्यामध्ये जे यशस्वी आहेत, त्यामध्ये तात्या आणि कापनचं त्यांनी जे ज्या काही गोष्टी केल्या, त्यांना विजन ठेवून एक त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, या सगळ्या गोष्टी दिसून येतात त्याच्यामधून. नाहीतर 3 मुलांना इंग्लिश मीडियममध्ये शिकवणं हे अतिशय अवघड. जे तात्या काकांनी केलं, बान्समध्ये शिकवलं आणि आज तीनही मुलं
अतिशय उत्तमरित्या स्वतःच्या ह्याच्यात वेल सेटल्ड आणि आपल्या पायावर उभी आहे. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना. तारकुंडे फॅमिली आणि तात्या मामांची फॅमिली कधीही वेगळे नव्हते. इट वॉज ऑलवेज वन फॅमिली. राणी, प्रवीण, प्रशांत आणि आम्ही सगळे सख्खे भावंड असल्यासारखे अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत खेळलेलो आहे, वाढलेलो आहे एकत्र. कशी मी राहू, बोल कुठे जाऊ, मला काही समजेना. दर विकेंडला तात्या काकू यायचे आणि त्यावेळेस प्रशांत, राणी आणि प्रवीण लहान होते. बान स्कूलला त्यांना जात होते ते आणि त्यांना सकाळी मी बस स्टॉपवर नेऊन सोडायचो. त्यांचा अभ्यासामध्ये थोडं लक्ष द्यायचं आणि तात्या काकू विकेंडला यायचे. अशा बऱ्याच खूप चांगले दिवस गेले 2 वर्ष ते. साधही घालते लाडकी तुला, जगण्या तू दिला माझ्या जीवा अर्थ खरा. प्रशांत, प्रवीण आणि राणीसारखे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही नशिबानेच घेता. अजातशत्रू तात्या म्हणजे तुमचा आदर्श पिता. बाबा थांबणारे तू, बाबा जाऊ नको दूर, बाबा थांबणारे तू, बाबा. तर इमॅजिन मी पिकअप केलं तुमचं कॉल आणि तुम्ही बोलताय दुसऱ्यांशी, तर मला वाटणार की काय हे बंद करायचं. हो, म्हणजे कॉल संपलं. नंतर आम्ही अबुधाबीमध्ये 10 वर्ष घालवली. तर त्या काळामध्ये नोव्हेंबर 2015ला तात्या, काकू, बापू आणि शिरावणी आमच्याकडे आले. आम्ही दिवाळी एकत्र साजरी केली. तात्यांना खूप आवडलं सगळं. ते दुबईला गेले. त्यानंतर अबुधाबीच्या सगळ्या ठिकाणं बघितली त्यांनी आणि आम्ही एकत्रितपणे खूप मजा केली. कुठलं तरी खूप पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून आम्हाला असे मामा मामी मिळाले, असं आजोळ मिळालं असं म्हणावं लागेल. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. आमची शेवटची त्यांची भेट आम्ही वडनेरला होतो. आमचा सीझन चालू होता, तर आम्हाला भेटायला यायची इच्छा होती, पण डॉक्टरांनी अलाउड नाही केलं, त्याच्यामुळे आम्ही आलो नाही. त्यांची शेवटची भेट म्हणजे आम्ही त्यांना वडनेरून मी आणि शेखरने व्हिडिओ कॉल केला होता आणि त्या कॉलमध्ये त्यांनी आम्हाला फ्लाइंग किस वगैरे दिला. शेखरला विचारलं की अरे तुझा सीझन कसा चालू आहे, मी बरा आहे. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. तर हे असे शिस्तप्रिय तात्या काका आपल्यात नाही आहेत, ह्याची खूप खंत वाटते. आणि ह्या भावा बहिणींचं जसं प्रेम होतं तसंच आपण त्यांचा हा वारसा असाच आपण पुढे चालू ठेवू, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ओम शांती. त्यांच्या स्वभावातले जास्तीत जास्त गुण आपण आत्मसात केले तर हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी. या निमित्ताने प्रशांत, प्रवीण, राणी, काकू आणि संपूर्ण कुटुंबाला यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो, हीच प्रार्थना आम्हा सर्वांकडून. विसर पडावा घडू नये कधी जिव्हारी जिवंत जाण. इट्स अ व्हेरी सॅड न्यूज. वी विल डेफिनेटली मिस यू तात्या मामा. आणि शेवटी एवढंच म्हणतो की ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, हीच ईशचरणी प्रार्थना. हरिओम हरिओम हरिओम. हीच त्यांच्या मृतात्म्या शांती लाभो, हीच ईशचरणी प्रार्थना. हो, हरिओम हरि. कायम हसतमुखाने बोलणारे तात्या आपल्यामध्ये नाहीत, पण ते जिथे असतील तिथे पण ते तेवढेच आनंदात समाधानात राहोत, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. ओम शांती. असे सगळे स्वतःचे कामं स्वतः करणारा माणूस आज आपल्यात नाही असं म्हणायलाच होत नाही. आहेत ते आपल्याबरोबरच आहेत आणि ते जिथे कुठे आहे
ते खूप शांततेमध्ये आहेत. तर अशा प्रकारचे तात्या अत्यंत आयडियल पर्सनॅलिटी, आमच्या सर्वांसाठी रोल मॉडेल. आम्ही त्यांना म्हणजे खूप खूप त्यांच्याबद्दल आदर आहे मनामध्ये. आणि आमच्या सगळ्यांनाच त्याने निस्वार्थीपणे अनकंडिशनल प्रेम केलं, मार्गदर्शन केलं, मदत केली जेव्हा जेव्हा जेवढं शक्य आहे त्यांना त्यांनी. तर आम्ही त्यांना मिस करतो. माझा